ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रियाला कॉल आलेला असतो. तर आता प्रिया म्हणते हॅलो. तर आता इथे महिपतचा कॉल असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे महिपत म्हणतो प्रियाला मी कॉल केला होता साक्षीला, पण तिलाही माहित नाही आहे महिपत कुठे येते. तुमची साक्षी आहे ना जगाच्या खूप मागे आहे आणि प्रिया जगाच्या खूप पुढे असं म्हणते आता इथे प्रिया. स्वतःला ओवाळून झालं असेल तर काय बोलायचंय ते बोल असं म्हणतो आता इथे नागराज. आपल्याला डाऊट होता ना महिपत तुळजापुरात आहे, मी खात्री करून घेतली असं म्हणते आता इथे प्रिया. तो इथेच आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता नागराज म्हणतो मग अडवायचं ना त्याला. अहो मी म्हटलं खात्री करून घेतली आहे, रस्त्यात नाही भेटलाय तुम्हाला असं म्हणते आता इथे प्रिया. मी या लग्न घरात आली आहे ना त्या लग्नातच तो लपून बसलाय असं म्हणते प्रिया. नागेश्वर घोरपड्यांच्या घरात असं म्हणते प्रिया. काय सांगतेस काय तू प्रिया? अगं मग लॉटरी लागली आपल्याला असं म्हणतो नागराज. लॉटरी लागली आहे, पण ह्या लॉटरीत बॉम्ब सुद्धा असू शकतो, त्यामुळे ह्याची फिल्डिंग मी एकटी करणार नाही आहे, त्यामुळे इथे यायचं तुळजापूरला असं म्हणते आता इथे प्रिया. काय वेडी झालीस काय तू असं म्हणतो नागराज. इथे लग्नामध्ये कल्पना वहिनी आहे, अर्जुन सायले, मी कसं काय येऊ तिथे असं म्हणतो आता इथे नागराज. महिपतला पकडायला कसं येणार मी असं म्हणतो नागराज. तुम्ही त्यांच्या समोरही जाणार नाही आणि लक्षात आहे तुमच्या, तो आमच्या हातून निसटला तर तो तुमच्यावरच उलटू शकतो की तुम्हीच त्याला सुपारी दिली होती ऍक्सिडेंटची असं म्हणते आता इथे प्रिया. गप्प असा तू लग्न घरात आहेस, तो कोणतरी ऐकेल म्हणजे असं म्हणतो नागराज. मला अक्कल शिकवायला जाऊ नका, बाजूला इथे कुणी नाही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तुम्ही येताय की नाही तेवढं सांगा असं म्हणते आता इथे प्रिया. की महिपतला जाऊ देऊ असं म्हणते प्रिया. बरोबर आहे येतो मी असं म्हणतो नागराज. पण महिपतचं करायचं काय असं म्हणतो आता इथे नागराज. काय प्लॅन आहे का तुझ्या डोक्यात? हो आहे असं म्हणते आता इथे प्रिया. ऐका असं म्हणते आता इथे प्रिया. तर प्लॅन सांगते बघा प्रेक्षक. तर आम्हाला इथे दाखवलेलंच नाही ऑडिओ, फक्त आता सायलेंटमध्ये त्यांच्यामध्ये डिस्कशन झालेलं दाखवले आता इथे प्रिया आणि नागराजमध्ये. हा खूपच रिस्की प्लॅन आहे असं नाही वाटत का तुला असं म्हणत होता इथे नागराज. वाटत नाही, कन्फर्म रिस्कीच प्लॅन आहे असं म्हणते आता इथे प्रिया. पण दुसरा का प्लॅन आहे का आमच्याकडे? नाही आहे ना असं म्हणते प्रिया. हा अरे मी सांगते ते ऐका असं म्हणते प्रिया. तुमची मान वाचवायची असेल ना तर लगेच इकडे निघून या असं म्हणते आता इथे प्रिया. आपण लगेच कामाला लागू असं म्हणते प्रिया आणि फोन कट करते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे प्रिया आत जाते. तर आता इथे माणसाला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो मारून घेत असतो स्वतःला, म्हणजे काहीतरी दाखवलंय. तर आता इथे तेवढ्यातच सायली येते बघा प्रेक्षक हो. तर आता तिला आठवतं चला पटकन चला म्हणून ऍक्सिडेंट झालेला असतो ना त्यावेळी आत घेऊन गेलेली असते ती त्या माणसाला. तोच माणूस असतो बघा प्रेक्षक होतो आणि मारून घेत असतो स्वतःला. बाबू असं म्हणते आता इथे सायली. पण हे कसं शक्य आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता तो माणूसही तिला बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता त्या माणसालाही आठवतं कसं सायली आलेली असते तिला बघायला आणि रविराज त्याच्यावर बोललेला असतो ना, सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि तो मेलेला दाखवलेला असतं तेव्हा पण तो जिवंत असतो. तर आता सायली बघते तिच्याकडे, बाबू बाबू असं म्हणते ती. तर तो पळून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे थांब थांब म्हणते सायली. तर आता बाबू बाबू म्हणत पळत जाते तिच्या पाठीमागून. तर आता इथे अर्जुन आत असतो. तर आता तो बघतो बाजूला तर सायली नसतेच बघा तिथे प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बाहेर जातो तिला बघण्यासाठी. सायली सायली करत तो बाहेर जातो बघा प्रेक्षक हो. सायली कुठे गेली असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इकडे तिकडे बघायला लागतो तो. तिथे काय चाललंय असं म्हणतो आता इथे अर्जुन, कारण पळत जात असते ना बघा प्रेक्षक हो सायली आता त्या बाबूच्या पाठीमागे. तर आता इथे प्रियाला कॉल येतो बघा प्रेक्षक आणि आता ती आत बसलेली असते. तर आता कॉल आला म्हणून बाहेर जाते बघा प्रेक्षक होती. तर कॉल घेण्यासाठी बाहेर जाते आता इथे प्रिया. तर आता कॉल घेते ती. तर आता इथे प्रिया म्हणते हॅलो. तर आता नागराज आलेला असतो बघा प्रेक्षक हो. हे बघ कुठे आहेस तू, मी आलोय असं म्हणतो आता नागराज. आला इथे म्हणजे कुठे असं म्हणते आता इथे प्रिया. अगं इथे बंगल्याच्या बाहेर असं म्हणतो नागराज. आत आलो तर सायलीने अर्जुन बघतील मला म्हणून असं म्हणतो आता इथे नागराज. नाही 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 असं म्हणते प्रिया. आत येऊ नका, मी येते बाहेर असं म्हणते प्रिया. थांबा तिथेच असं म्हणते आता प्रिया. ये लवकर ये असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया इकडे तिकडे बघायला लागते. तर आता इथे बघते प्रिया इकडे तिकडे आणि जाते बघा प्रेक्षक होती आता इथे त्या घराच्या बाहेर. तर आता नागराज बोलवतो तिला, खुणवतो असं करून की ये ये इकडे म्हणून. तर प्रिया जाते बघा प्रेक्षक हो नागराजकडे. तर आता इथे कुठे तो, इथेच आहे का तो मैपत असं म्हणतो नागराज. नाही नाही इथे नाही असं म्हणते आता इथे प्रिया. मग तर आता तिथे अवठस आहे ना तिथल्या खोलीत लपून राहिलाय तो आणि नागेश्वरने रपवलाय त्याला असं म्हणते आता इथे प्रिया. चल चल असं म्हणतो नागराज. अहो काय करताय तुम्ही, मी पुढे जाते तुम्ही मागून या असं म्हणते आता इथे प्रिया. मग आपल्याला एकत्र पाहिलं ना कुणी तर प्रॉब्लेम होईल हो असं म्हणते आता इथे प्रिया. बरोबर आहे तुझं असं म्हणतो नागराज. तू पुढे जा, मी मागून येतो असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे प्रिया जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज म्हणतो पुढे जा पुढे जा. तर आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो परत आपलं झापून घेतो ती हुडी वगैरे, कारण आता तो लपून छपून आलेला असतो ना इथे. तर आता बघा प्रेक्षक हो प्रिया मात्र गेलेली आहे आता नागराजला खुडून की आता मी आउट हाऊस मध्ये जाऊन बघते की तिथे आहे का महिपत म्हणून. तर आता इथे ती येते बघा प्रेक्षक आउट हाऊस मध्ये बघायला लागते आता ती दरवाजाकडून. आणि आता नागराजला बोलवते इथे इथे या, हे बघा असं म्हणते आता इथे प्रिया. हीच ती खुली आहे असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक. अगं इथे तर लॉक आहे असं म्हणतो आता इथे नागराज.
कोण पळून बिळून गेलं की काय असं म्हणतो आता इथे नागराज. तो आताच आहे असं म्हणते आता इथे प्रिया आहे. त्या नागेश्वरने पूर्ण काळजी घेतली आहे की कोणालाही कळू नये की मैपत आत लपलाय म्हणून असं म्हणते प्रिया. म्हणजे आपल्याला हा कुलूप तोडावा लागणार असं म्हणतो आता इथे नागराज. हो असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. थांबा मी आले असं म्हणून आता प्रिया जाते बघा प्रेक्षक हो आतमध्ये ती चावी घेण्यासाठी. आणि आता इथे नागराज बाहेर थांबलेला आहे त्या दरवाजाच्या. तर आता इथे प्रिया दगड आणते. तर आता इथे नागराज मात्र ठोकायला लागतो त्या दगडाने त्या कुलुपावर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जोरात आवाज येतो. तर आता प्रिया म्हणते अरे आताच आहे ना मैपत, त्याला आवाज येईल आणि बाहेरची लोक सुद्धा येतील इकडे, हळू करा असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो नागराजला. तो सावध नाही का होणार असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे थोडा छोटा घ्यायचा ना दगड असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया म्हणते अक्कल लावायची ना, थांबा मी कपडे घेऊन येते असं म्हणते आता इथे प्रिया. काय असं म्हणतो नागराज. रुमाल आहे काय तुमच्याकडे असं म्हणते आता इथे प्रिया. काय उगाच काय असं म्हणतो नागराज. तो बांधा आणि मग मारा म्हणजे आवाज कमी येईल असं म्हणते आता प्रिया. तर आता श्वर काय असं म्हणतो आता इथे नागराज. हो असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता त्या कपड्यामध्ये बांधतो बघा प्रेक्षक हो तो त्या दगडाला आणि आता जोरात मारायला लागतो त्या कुलपावर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज जोरात मारायला लागतो आणि आता त्या कुलपावर. तर आता इथे प्रिया एक्सायटेड असते आहे मैपत आतमध्ये म्हणून. तर आता इथे कुलूप मोडतो बघा प्रेक्षक हो. तर दोघे खूप खुश होतात आणि आता उघडतात बघा प्रेक्षक हो ते दरवाजा. तर आता दोघेही म्हणजे नागराज आणि प्रिया आत जातात बघा प्रेक्षक हो. बघायला लागतात इकडे तिकडे पण त्यांना काही दिसत नाही. तर आता दोघेही एंटर होतात बघा प्रेक्षक हो त्या खोलीमध्ये. तर त्या खोलीमध्ये बघा प्रेक्षक हो कोणीच नसतं. तर आता प्रिया आणि नागराज इकडे तिकडे बघायला लागतात. मैपतला इथेच लपवलं होतं असं म्हणते आता इथे प्रिया. गेला कुठे तो असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता तेवढ्यातच मैपत येतो बघा प्रेक्षक हो पाठीमागून. आत्ता डबल धमाका असं म्हणतो आता इथे मैपत. ही चुचुंदरी पण सापडली असं म्हणतो आता इथे मैपत. आणि बेडूक पण सापडला काय नागराज शेठ असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता इथे बघा प्रेक्षक हो मैपत बंदूक घेऊन आलेला आहे. तर आता तो बंदूक धरलेला आहे त्या नागराजवरती आणि आपला हात धरलेला आहे प्रियावरती. तर आता इथे नागराज खूप घाबरतो आणि म्हणतो की मैपत खाली कर, ही बंदूक खाली कर असं म्हणतो तो. तर आता नागराज म्हणतो आम्हाला काळजी वाटली तुझी म्हणून आम्ही इथे आलो तुला शोधायला असं म्हणतो नागराज. मला जंगलात एकट्याला सोडून आलास तेव्हा कुठे गेली होती काळजी असं म्हणतो मैपत. मी सोडून नाही गेलो तुला असं म्हणतो नागराज. तर आता इथे नागराज म्हणतो तो आत गेला त्याच्यानंतर मी थोड्या वेळाने तुला शोधत आलो होतो रात्रीचा, पण खड्ड्यात पडलो, माझा पाय मुरगळला म्हणून मी लपून बसलो. तेवढ्यातच तिथे अर्जुन आला आणि म्हणून मला लपायला लागलं असं म्हणतो नागराज. तुमच्यावर बेतलं ना नागराज शेठ तर तुम्ही फासावर लटकवायला पण पुढे पाठीमागे नाही बघणार असं म्हणतो मैपत. आणि ते मी होऊच देणार नाही. त्याआधीच मी बोबाटा करणार, तुम्हाला जेलात पाठवणार आणि या बबलीला पण जेलात पाठवणार असं म्हणतो आता इथे मैपत. आपण शत्रू नाही येते एकमेकांचे असं म्हणते आता इथे प्रिया. तू शत्रू आहेस ग आमची, तुळजापुरात येऊन काढा केला तू असं म्हणतो मैपत. मला माहित नाही असं वाटलं का काय तुला असं म्हणतो मैपत. स्वतःच्या आईबाबांची कधी तुला माया आली नाही, माझी का माया येणार असं म्हणतो मैपत. कसा भरोसा ठेवणार मी तुझ्यावर असं म्हणतो मैपत. मी माझ्यावर ठेव ना, भरोसा आहे ना तुझा माझ्यावर असं म्हणतो नागराज. माझ्यावर विश्वास ठेव. आता माझा कुणावरही भरोसा राहिलेला नाहीये नागराज शेठ, कळलं का असं म्हणतो आता इथे मैपत. मी सांगितलं ना मी दगा नाही केला असं म्हणतो आता इथे नागराज. तू ऐकून घे, शांतपणे ऐकून घे मैपत, आपण शांतपणे ऐकून घे बोलू असं म्हणतो नागराज. आणि आता झटापट चालवते बघा प्रेक्षक मैपत आणि नागराज मध्ये. तर आता दोघे जण झटापट करत असतात. तर आता प्रिया पण असते बघा प्रेक्षक मध्ये आणि आता जोरदार झटापट चालू आहे नागराज आणि मैपत मध्ये. तर आता दोघेही थांबलेले आहेत बघा प्रेक्षक. तेवढ्यातच आता इथे गोळी मारतो आता इथे मैपत. तर कुणालाच लागत नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे गळा धरलेला आहे मैपतने आणि आता तो ढकलतो नागराजला आणि प्रियाला बघा प्रेक्षक त्या बेडवरती. तर आता इथे मैपत जातो बाहेर तिथून. तर आता इथे नागराज पळत पळत जातो पाठीमागून. तर आता इथे प्रिया बंदूक घेते बघा प्रेक्षक आपल्या हातामध्ये आणि आता मोबाईल फोन घेते आणि ती सुद्धा पळत पळत जाते नागराज आणि मैपतच्या. तर आता इथे सायलीला दाखवले बघा प्रेक्षक. तर आता ती बाबूला शोधत आलेली असते. तर अर्जुन येतो आणि म्हणतो अगं कुठे जातेस तू असं म्हणतो अर्जुन बाबूला. असं म्हणते आता इथे सायली. मला आता बाबू दिसला होता असं म्हणते आता सायली. तो गेला इथून पळून असं म्हणते ती. वॉट असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक आपल्याच तंद्रीत पाठीमागे चाबूक मारून घेत होता, मी पाहिलं त्याला असं म्हणते सायली. एक क्षण थांबला आणि मग गायब झाला असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन म्हणतो बाबू एव्हिडन्स आहे सिनियरच्या केस मधला, कुठे गेला तो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तो पळून जाऊन चालणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. इथेच कुठेतरी गेला असं म्हणते सायली. चल चल जाऊया असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. तर आता इथे मैपतला दाखवलंय सगळी लग्नाची गडबड चालू आहे, मी सांगतो रस्त्याच्या पलीकडे गाडी घेऊन ये असं म्हणतो आता इथे मैपत बघा प्रेक्षक. तर आता इथे नागराज म्हणतो प्रियाला त्या बाजूने जाऊया चल म्हणून. तर आता पळत जातो बघा प्रेक्षक मैपत. तर आता तो थांबलेला असतो रस्त्यावरती. तर आता पळत पळत जातो मैपत. तर आता इथे नागराज आणि प्रिया पण तिच्या पाठीमागे पाठला करत जात असतात. तर आता तो पळत असतो प्रियाला घेऊन. तर आता मैपत पण लपत असतो आणि जात असतो बघा प्रेक्षक. त्याच्या हातामध्ये बंदूक तर नाही आहे बघा प्रेक्षक आता ह्या सीन मध्ये तरी.
तर आता लपत लपत जात असतो बघा प्रेक्षक हो मैपत, आणि आता तो झाडाच्या पाठीमागे लपलेला असतो. तेवढ्यातच तिथे नागराज आणि प्रिया येतात बघा प्रेक्षक हो, आणि झाडाच्या पाठीमागे मैपत लपलेला असतो. तर आता इथे प्रिया आणि नागराज मात्र पळून दुसऱ्या दिशेने जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत थांबलेला असतो आणि चुकामुक होते आता इथे नागराज आणि प्रियाची बघा प्रेक्षक हो, आणि मैपत इथून निसटून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया आणि नागराजला कळतच नाही कुठे गेला मैपत, म्हणून कुठे गेला असेल मैपत असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते निसटला बहुतेक. तर आता नागराज म्हणतो, प्रिये चांगलं बोलता येत नाही का ग तुला, असं म्हणतो तो. निसटला तर मी अडकेल ना, मी जेलमध्ये जाईन असं म्हणतोय आता इथे नागराज. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आठवतंय ना असं म्हणते प्रिया. तर सुरीवर तर चढवता नाही आलं, तर तेवढी पण धमक नाही आहे काय तुमच्यात, असं म्हणते आता इथे प्रिया. माझी धमक काढायची नाही आहे प्रिया, मी बघितलं तिच्या हातात पिस्तूल होती, आणि एवढी धमक तुझ्यात होती ना, तर तू चालवायचं होतं पिस्तूलला, असं म्हणतो आता इथे नागराज. वायफळ माझा टाइम वेस्ट करू नका असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता नागराज म्हणतो, आधी तोंड बंद ठेव आपलं, चल असं म्हणतो आता इथे नागराज. कुठे गेला हा, असं म्हणून आता पळत पळत जातो बघा प्रेक्षक हो नागराज, आणि तिच्या पाठीमागे प्रिया पण. तर आता इथे सायली आणि अर्जुनला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली आणि अर्जुन शोधत असतात बाबूला. कुठे गेला असेल, कुठे गेला असेल असं म्हणत असतात दोघे. शोधायचं कुठे त्या बाबूला आता, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायलीला आठवतं त्याचं वेषांतर झालेलं असतं ना, तर आता तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिला सगळं आठवतं, कसं काय काय कपडे वगैरे घातलेले असतात त्या बाबूने. तर आता सायलीला आठवणच येत असतं कुठं काय कसं होतं ते. तर आता बाबू तेवढ्यातच पळत जायचं दिसतो बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुनला दिसतो बाबू तेवढ्यातच, तो बघतो बघ असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघेही बाबूच्या शोधात जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीचा तेवढ्यातच पाय घसरतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन तिला पकडतो, मात्र बाबू पळून जातो समोरूनच त्यांच्या. मात्र सायली आणि अर्जुन मात्र इथे कोलमडतात, कारण सायलीचा पाय घसरतो, त्यामुळे तो तिला आवरल्यामुळे टाइम वेस्ट होतो त्यांचा. तर आता दोघेही थांबतात. तर आता इथे बघायला लागतात कुठे गेला बाबू म्हणून. तर आता सावकाश सावकाश असं म्हणतो अर्जुन, आणि दोघेही पळत जातात बघा प्रेक्षक हो. तर मैपतला दाखवलंय आता इथे मैपत पण पळतच आहे प्रिया आणि नागराज पासून. तर आता इथे मैपत पळतोय, त्या बाजूला सायली आणि अर्जुन पळताय. तर आता इथे अर्जुन आणि सायली जवळ आलेत मैपतकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाबू पळतोय, नागराज पळतोय, प्रिया पळतीये, सायली पळते, तर अर्जुन पण पळतोय. सगळे पळतायत बघा प्रेक्षक हो, इकडे तिकडे सगळे नुसतं पळतायत. तर आता इथे सगळेजण त्याच ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे मैपत पण, बाबू पण, सायली, अर्जुन, प्रिया आणि नागराज. तर आता इथे सगळेजण तिथल्या तिथेच फिरत आहेत. तर बाबू बघा प्रेक्षक क्रॉस होतो आता इथे नागराज पासून. तर आता इथे बाबू पळायचं दाखवलंय. तर आता इथे मैपत येतो आणि लपतो बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला सायली आणि अर्जुन दिसतात इथे मैपतला. मैपत आता इथे अर्जुन आणि सायलीपासून लपलाय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो. तर आता इथे प्रिया आणि अर्जुन तिकडेच असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया आणि नागराजला मात्र मैपत दिसतो बघा प्रेक्षक हो. ते बघतो बघ असं म्हणतो आता ते नागराज बघा प्रेक्षक हो. चल ना असं म्हणतो तो. आपलं काय ठरलंय ते लक्षात आहे ना, असं म्हणतात इथे प्रिया. आहे लक्षात बाई, चल लवकर असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली आणि अर्जुन मात्र तिथेच येतात परत. कुठे गेला असेल असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. असं म्हणतो आता इथे मैपत, मी दुसऱ्या बाजून बाहेर आलेलो आहे, कळलं का, रस्त्याच्या पलीकडे गाडी घेऊन या तुम्ही, हा असं म्हणतो आता इथे मैपत. चल असं म्हणतो आता इथे मैपत बघा. तर तेवढ्यातच पकेट खाली पडतं. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला आवाज येतो. तर आता दोघेही पळत येतात, आणि मैपत असतो तिथे खरं. तर मैपत निसटतो बघा प्रेक्षक हो तिथून, आणि आता अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि बघतात, अरे इथे काहीतरी पडलं असं म्हणतो तो, इथून आवाज आला असं म्हणतो तो. तर आता इथे बाबूला शोधतायत अर्जुन आणि सायली. खरं तर ते मैपतला शोधत नाहीत, प्रिया आणि नागराज शोधतायत मैपतला, मात्र अर्जुन आणि सायली जवळ आहेत मैपतच्या. तर आता इथे सायलीला सापडतं त्या बाबूचा कपडा, त्या गोधड्यांच्या कपड्यांमध्येच होता असं म्हणतो आता इथे सायली. इथेच असेल का तो, असं म्हणते आता इथे सायली. हे बघ असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अच्छा असं म्हणतो आता इथे अर्जुन, आधी इथेच गेला असेल, जाऊया असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर बाबूच्या शोधात आहेत बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली, आणि बाबू तिथेच फिरतोय, म्हणजे पळतोय तिथून, आणि आता अर्जुन आणि सायली मात्र त्याला शोधतायत बघा प्रेक्षक. तर तिथे जाऊया असं करत करत जातात ते पाठीमागून बाबूच्या. तर आता इथे पळायचं दाखवलंय बघा प्रेक्षक हो बाबूला. तर आता तो पळतच असतो. तर आता त्याचा पाय घसरतो आणि तो पडतो बघा प्रेक्षक खाली. तर आता इथे बाबू खूप म्हातारा असं दाखवलेला आहे. तर आता तो पळतो आणि पडतो, त्यामुळे त्याला उठायलाच येत नाही लवकर बघा प्रेक्षक. आई आई करत तो उठतो आणि पळत असतो, त्या बाजूला जात असतो, आणि खूप स्लो होतात त्याचे मोमेंट्स आता, कारण तो पडलेला असतो ना. तर आता अर्जुन आणि सायली तेवढ्यातच तिथे येतात बघा प्रेक्षक, आणि बाबू तिथेच लपलाय. तर आता इथूनच आवाज येत होता असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता सायलीला चाबूक सापडतो बघा प्रेक्षक तिथे. तर आता तिथेच असतो बाबू. चाबूक इथे आहे असं म्हणते आता इथे सायली, म्हणजे तो इथेच कुठेतरी असणार असं म्हणते आता इथे सायली. आपण एक काम करू असं म्हणतो अर्जुन, तू इथे थांब, मी तिथे जाऊन बघतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. सावकाश असं म्हणतो बघा तो प्रेक्षक हो. तर आता इथे सायली जाते शोधायला. तर आता इथे तिथेच असतो बघा प्रेक्षक बाबू. तर आता इथे सायली बाबूला बघते तिथे. तर आता त्याला खूप वेदना होत असतात, आणि तिथेच पडलेला असतो तो. बाबू असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक त्याला बघून.
तर आता बाबू पळून जातो तिथून. तर तिच्या हातामध्ये चाबूक असतो ना, तर आता इथे सायली म्हणते थांब थांब. तर आता इथे सायली चाबूकने मारते बघा प्रेक्षक हो बाबूला आणि त्याचा पाय ओढते ती. तर आता इथे बाबू पडतो बघा प्रेक्षक हो तिथेच. तर आता मैपतची गाडी तिथेच थांबलेली असते. तर आता मैपत जातो तिथे गाडीकडे बघा प्रेक्षक हो आणि सर असं म्हणते आता इथे प्रिया तेवढ्यातच. कुठे पळून चाललाय असं म्हणते आता इथे प्रिया. तुझी एवढी हिंमत की माझ्या मागे मागे इथवर आली तू असं म्हणतो आता इथे मैपत. जिथे तुम्ही तिथे मी असं म्हणते आता इथे प्रिया. असंही तुमची बिचारी साक्षी तर वर गेली ना हो. आता तिच्या जागी मीच तर आहे असं म्हणते प्रिया. माझ्या लेकीचं नाव घ्यायचं नाही असं म्हणतो आता इथे मैपत. तिची असायची तिथे असेल पण आज काय मी तुला इथून जिथे सोडत नसतो असं म्हणतो मैपत आणि तिचा गळा आवडतो बघा प्रेक्षक हो आता प्रियाचा. तर तेवढ्यातच आता इथे नागराज येतो आणि डोक्यावर मारतो बघा प्रेक्षक हो मैपतच्या. तर आता इथे नागराज पकडतो मैपतला. तर आता इथे मैपतला चक्कर आल्यासारखी होते आणि आता नागराज आत घेऊन जातो बघा प्रेक्षक हो मैपतला. तर आता इथे सायली मात्र शोधते त्या बाबूला आणि आता इथे अर्जुन पण पकडतो बाबूला बघा प्रेक्षक हो. उठ उठ असं म्हणतो होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाबू असं म्हणतो होता इथे अर्जुन. आता सगळं बोलण्याची वेळ आली आहे असं म्हणतो होता इथे अर्जुन. बोल बोल खरं बोल असं म्हणतो होता इथे अर्जुन. सोडा सोडा असं म्हणतो होता इथे बाबू बघा प्रेक्षक हो. असं कसं सोडेन मी तुला असं म्हणतो अर्जुन. तुला पकडण्यासाठी किती मेहनत केली असं म्हणतो तो. तू जबाबदार आहेस ना असं म्हणते आता सायली. 22 वर्षांपूर्वी किले तर फॅमिलीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तूच ट्रक चालवत होतास ना असं म्हणतो अर्जुन. तर आता परत भास होतो बघा प्रेक्षक हो सायलीला. तू ऍक्सिडेंट तो मुद्दाम घडवून आणला होतास ना असं म्हणतो अर्जुन. तर सायलीला भास व्हायला लागतात इथे परत ऍक्सिडेंटचे बघा प्रेक्षक हो. ट्रकने कशी धडक मारलेली असते ते. बोल बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्या ऍक्सिडेंट बद्दल ऐकून मला का त्रास होतोय असं म्हणते आता इथे सायली. सायली असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी तुला परत परत विचारणार नाहीये. तूच तो बाबू आहेस ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. बोल असं म्हणून मारतो तो आता बाबूला. तर आता इथे सायली म्हणते थांबा. तुला तुझा जर जीव हवा असेल ना तर खरं तर बोल हा असं म्हणतो आता इथे सायली. तो खून तूच केला होतास ना असं म्हणते सायली. तर बाबू म्हणतो हो मीच त्या गाडीला उडवलं होतं असं म्हणतो आता इथे बाबू. पण तू तर 2 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये वारला होतास ना. तर तो म्हणतो मग ते खोटं होतं. मला ते करायला लावलं असं म्हणतो बाबू. कोणी असं म्हणतो आता इथे अर्जुन. मैपत चिकरेणी असं म्हणतो आता इथे तो माणूस बघा प्रेक्षक बाबू. म्हणजे तू मरण्याचं नाटक केलं होतंस असं म्हणतो अर्जुन. तो मैपतच मला ठार मारायला आला होता असं म्हणतो बाबू. पण मी कसा बसा तिथून सटकलो असं म्हणतो बाबू. तर आता परत फ्लॅशबॅक दाखवलं बघा प्रेक्षकावर. रविराज आलेला आणि तो मेलेला कसं ऍक्टिंग केलेलं असतं ते सगळं. तर आता कसं ऍक्टिंग केलेलं असतो बाबू. नर्स बघून घाबरलेली असते. डॉक्टर डॉक्टर म्हणून ओरडलेली असते. सगळं फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर डॉक्टर चेकअप केलेला असतो बाबूचा. ताबडतोब ऑक्सिजन लावा इंजेक्शन द्या असं म्हणतो आता इथे डॉक्टर. तर आता सगळे फ्लॅशबॅक दाखवलेत बघा प्रेक्षक हो. वर हात लावून आलो होतो मी. वेळेस डॉक्टरला बोलवलं नर्सने. देवाच्या कृपेने वाचलो मी असं म्हणतो आता इथे बाबू. जीवात थोडा जीव आल्यावर मी तिथून निसटलो असं म्हणतो तो. थेट इथे तुळजापूरला आलो. आधीची पाप धुवून निघतील म्हणून देवी आईची सेवा सुरू केली असं म्हणतो बाबू. पापा अशी धुवून निघत नाहीत बाबू असं म्हणतो अर्जुन. चल चल पोलीस स्टेशनला असं म्हणतो अर्जुन. नाही नाही साहेब असं म्हणतो बाबू. मला पोलिसात नका देऊ. मला शिक्षेची भीती वाटत नाही. पण मी जिवंत आहे. जर हे मैपतला कळलं तर तो मला जिवंत नाही सोडणार असं म्हणतो आता इथे बाबू. मैपतला काही कळणार नाही असं म्हणतो अर्जुन. पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागणार असं म्हणतो आता इथे अर्जुन. तयार आहेस असं म्हणतो अर्जुन. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तरीक्यामध्ये काय ते सांग. 22 वर्ष आधी तुला मैपतनेच तो अपघात करायला सांगितला होता ना असं म्हणतो अर्जुन. तर हो असं म्हणतो बाबू. पण हे एकट्याचं काम नव्हतं. त्याला कोणीतरी किल्लेदार नावाच्या माणसाने सुपारी दिली होती असं म्हणतो बाबू. मैपतला सुपारी देणाऱ्या माणसाचा चेहरा दाखवला तर ओळखशील का असं म्हणतो अर्जुन. तर आता रिकॅप इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.